हॅलो नमस्कार मित्रांनो, तलाठी भरतीचा कट ऑफ विषय मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की तलाठी भरती 2023 चा जो कट ऑफ आहे मित्रांनो तो कितीपर्यंत लागू शकतो याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. तर हा जो तुमच्या समोर स्क्रीनवरती मित्रांनो तुम्हाला तलाठी भरतीचा कट ऑफ दिसतो हा तुमचा कट ऑफ अजिबात लागणार नाही मित्रांनो. हा कट ऑफ जुना कट ऑफ आहे मित्रांनो. तर आता बघा मित्रांनो, तुमची नॉर्मलायझेशनची जेव्हापासून लिस्ट आली तेव्हापासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये गोंधळ उडालेला आहे की काही काही विद्यार्थ्यांचे एवढे जास्त मार्क्स वाढलेत की काही त्याच्यावरती आपण बोलू शकत नाही. आपण सांगितलेलं की जास्तीत जास्त 10 12 14 मार्क्स वाढू शकतात, पण काही विद्यार्थ्यांचे खूप जास्त प्रमाणामध्ये मार्क्स वाढलेत मित्रांनो, 30 40 वगैरे मार्क्स वाढलेले आहेत. ठीक आहे. तर आता बघा मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये कट ऑफ वरती चर्चा करणार आहोत. जर तुम्ही चॅनल वरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. चला तर मित्रांनो आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. ठीक आहे. सर्वात पहिली कॅटेगरी मित्रांनो ओपन कॅटेगरी. ठीक आहे. या ठिकाणी बघा, तर आता ओपन कॅटेगरीचा हा जुना कट ऑफ आहे. तर आता याच्यामध्ये किती मार्क्स प्लस होऊ शकतात मित्रांनो? तर बघा या ठिकाणी 170 लिहिलेलं आहे ना, याच्यामध्ये तुम्ही 10 मार्क्स ऍड करा मित्रांनो. 180 प्लस मित्रांनो ओपन मुलांचा कट ऑफ राहू शकतो आणि मुलींचा जो आहे तो 170 प्लस किंवा 166 प्लस फिमेलचा कट ऑफ राहू शकतो. कारण की नॉर्मलायझेशन मध्ये खूप जास्त मार्क्स वाढलेले आहेत मित्रांनो. असं लागेलच असं माझं अजिबात मत नाही. मी एक अंदाज सांगतो मित्रांनो, हे पहिल्यांदा समजून घ्या. रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला समजेलच की किती कट ऑफ लागलाय. ठीक आहे. आपण एक अंदाज सांगतोय, ते पण नॉर्मलायझेशनच्या लिस्ट मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचे मार्क्स वाढलेत त्याच्यामुळे मित्रांनो तुमचा कट ऑफ असा जाऊ शकतो असं मी अंदाजे सांगतोय मित्रांनो. ठीक आहे. तर बघा ईडब्ल्यूएच चं बघा 166 आहे, याच्यामध्ये 10 मार्क्स प्लस करा, 176 प्लस कट ऑफ जाऊ शकतो ईडब्ल्यूएच चा. फिमेलचा बघा 158 आहे, याच्यामध्ये 10 मार्क्स प्लस करा किंवा 10 किंवा 6 ते 10 मार्क्स प्लस करायचे. एक तर 164 प्लस किंवा 168 प्लस तुमचा कट ऑफ जाऊ शकतो फिमेलचा ईडब्ल्यूएस. ओबीसीचं बघा 166 176 प्लस ओबीसी मेल. मुलींचं बघा 156 162 ते 156 प्लस कट ऑफ, सॉरी 166 प्लस कट ऑफ जाऊ शकतो ओबीसी फिमेल. एससी चं बघा 162 म्हणजे 172 प्लस कट ऑफ जाईल एससी चा. आणि फिमेलचा बघा एससी फिमेलचा 160 प्लस ते 164 प्लस कट ऑफ जाऊ शकतोय. ठीक आहे. त्यानंतर एसटी कॅटेगरी 154 म्हणजे 164 प्लस मुलांचा जाऊ शकतोय. कारण की मार्क्स खूप जास्त 164 पेक्षा सुद्धा जास्त जाऊ शकतो एसटी कॅटेगरीचा, हे लक्षात घ्या. खूप जास्त जाईल. ठीक आहे. त्यानंतर नाही, एसटी कॅटेगरीचा कट ऑफ कमी लागेल, यांच्या कंपॅरिझन मध्ये कमी लागेल, परंतु इथे जो दिलाय याच्यापेक्षा खूप वाढेल, हे लक्षामध्ये घ्या. फिमेलचं बघा 166 म्हणजे 170 प्लस धरून चला. नाही 170 नाही, सॉरी हे इथे मिस्टेक आहे, हे लक्षामध्ये घ्या. 170 नाही, मुलींचा कमी लागेल, हे मिस्टेक आहे. म्हणजे इथे 150 आहे आय थिंक. नाही 146 आहे इथे. म्हणजे याच्यामध्ये 152 प्लस धरून चला किंवा 150 च्या आसपास मुलींचा. एनटीचं बघा याच्यामध्ये 10 मार्क्स वाढवा, 164 म्हणजे 174 प्लस जाऊ शकतो. आणि फिमेलचं बघा 156 म्हणजे 166 प्लस जाऊ शकतो. एसबीसीचा बघा 162 म्हणजे 172 प्लस मुलांचा आणि मुलींचा बघा 160 प्लस जाऊ शकतोय. तर बघा हा जो कट ऑफ आहे मित्रांनो तुमच्या पूर्णपणे तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलाय त्या जिल्ह्यामध्ये किती कॉम्पिटिशन आहे त्यावरती मित्रांनो तुमचा कट ऑफ डिपेंड असणार आहे. असा सेम कट ऑफ लागेल असं माझं अजिबात वैयक्तिक मत नाही. मी जो सांगितला तो एक अंदाज सांगितला मित्रांनो. कारण की नॉर्मलायझेशन मध्ये भरपूर विद्यार्थ्यांचे मार्क प्लस झालेत, त्याच्यामुळे मित्रांनो मला असं वाटतं की कट ऑफ तुमचा वाढेल. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, काही डाऊट असेल कमेंट मध्ये विचारा. थँक्यू सो मच, धन्यवाद.